तर तपोवनापाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वर जवळ तयार होणारा जॉगिंग ट्रॅक वादात अडकलाय। शेकडो झाडं तोडून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट घातला जातोय। कोणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करताय असा सवाल लोकप्रतिनिधींनी केलाय। शिवसेना शिंदे गटाचे नेते विलास शिंदे यांनी प्रशासनाला हा सवाल विचारलाय। सोमेश्वर मंदिराशेजारच्या झाडांचा मुद्दा त्यामुळे ऐरणीवर आलाय। त्यामुळे तपोवन पाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वर जवळ देखील आता वृक्षतोड जी संभाव्य होणार आहे त्याला विरोध वाढताना दिसतो आहे। शेकडो झाडं तोडून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करताय आणि कोणाच्या मागणीवरून हा ट्रॅक तयार होतोय असा सवाल लोकप्रतिनिधींनी केलेला आहे। शिंदे गटाचे नेते आहेत विलास शिंदे यांनी हा सवाल प्रशासनाला विचारलेला आहे। तर आता प्रशासनाकडून यावर काय उत्तर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र अशा नाशिकमधल्या तपोवनाच्या मुद्द्यापाठोपाठ अशाच प्रकारचा दुसरा मुद्दा जिथे झाडांची तोड करून काही कन्स्ट्रक्शन केलं जात आहे असा मुद्दा पुन्हा एकदा समोर येताना दिसतो आहे। विलास शिंदे यांनी प्रशासनाला यावरून जाब विचारला। चित्र दिसतंय हे कॉन्क्रिटीकरण होते, खडीकरण टाकलेले आणि या सगळ्या झाडांच्या मुळे चोकअप होऊन जातील आणि कालांतराने हे झाडं सुकून जातील। सुकून झाल्यावर ऑटोमॅटिक ते काढावं लागतील। मग लोक झाडं लावायसाठी प्रयत्न करतोय आपण। इथं मला वाटतं तसं काही गरज नाही आहे किंवा नव्हती आणि असते तर नागरिकांनी कोणी मागणी केली आहे का? मग इथं कोणची ही ट्रस्टची जागा आहे, ट्रस्टनी मागणी केली आहे का किंवा कुठल्या स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे का? याचा नेमका पर्पज काय हेच माहीत नाही। आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खाते अशा ती परिस्थिती आहे। तर तपोवन वाचवा तपोवन वाढवा हा आमचा नवीन नारा आहे। मुख्यमंत्री सुवर्ण मध्य काढतील असं अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी म्हटलंय। जर तपोवन हे फक्त तपोवनापुरता मर्यादित नव्हतं, ते जर वाढलं आणि ब्रह्मगिरीपर्यंत जर पोहोचलं तर मला असं वाटतं हे शक्य होऊ शकतं। त्यामुळे एक मॅसिव्ह प्लांटेशनची मुवमेंट नाशिकमध्ये घडणं फार आवश्यक आहे। सो सीएम साहेबांच्या भाषणानंतर आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। काहीतरी सुवर्णमध्ये खूप छान निघणार आहे। त्यामुळे आता आमचा नवीन नारा हाच आहे, तपोवन वाचवा तपोवन वाढवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।